नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिंह राशी गुढीपाडव्यानंतर 3 धक्कादायक घटना घडणार आहेत। त्या ऐकून तुम्हाला घाम फुटेल। तर त्या कोणत्या घटना आहेत ज्या गुढीपाडव्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहेत? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंह राशीच्या मित्रांनो, सिंह राशी म्हणजे सूर्याची संतती ही रास जन्मताच राजेशाही, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेली असते। पण प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीला जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवत असतं। त्यांच्या प्रत्येक बदल हा अचानक, धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यासमोर घडणारा असतो। यंदा सिंह राशीच्या नशिबातील ग्रहस्थितीचे बदल, गुरु शनीचे विशेष चाल आणि चंद्राच्या प्रखर दृष्टीमुळे तुम्हाला 3 अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या धक्कादायक असतील, पण त्या तुम्हाला अधिक चांगले, सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातील। तर या घटना इतक्या प्रबळ असतील की तुम्हाला काही क्षणात घाम फुटणार आहे, पण मन क्षणभरासाठी हादरेल आणि विश्वासही बसणार नाही की हे खरं माझ्यासोबत घडतंय का? पण लक्षात ठेवा, देवता जेव्हा आपला मार्ग बदलू देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो। आता यात सर्वात महत्त्वाचे गणपती बाप्पा आणि शनिदेव या 2 शक्ती तुमच्या जीवनात थेट हस्तक्षेप करणार आहेत आणि हा योग प्रत्येक सिंह राशीवाल्यांच्या भविष्यात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे। पण घरात एक मोठा षड्यंत्र आहे, तमाशा पण आहे। नियतीने मोठा टर्निंग पॉईंट गुढीपाडव्यानंतर सिंह राशीवाल्यांच्या घरात वातावरण अचानक तापलेले दिसेल, कारण कुटुंबातील मतभेद, जुनी दुखणी ठिकाण उफाळून येणं, एखादं गुपित उघड होणं, हे सगळं एकत्र घडू शकतं। हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे संकट आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की या घटनेमुळे तुमच्या घरात दडलेले प्रश्न कायमचे सुटणार आहेत। उदाहरणार्थ, एखादं नातं जे आत्तापर्यंत वरवर टिकवलेलं होतं ते खरं रूप आता दाखवणार आहे। लपवलेले स्वार्थ उघडकीस येणार आहे। काही जण दूर होतील, पण खरे सोबती अधिकच जवळ येतील। हा तमाशा म्हणजे घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असणार आहे। सुरुवातीला धक्का बसेल, पण शेवटी घरातील ऊर्जाच बदलून आशीर्वादासारखी होईल। नंबर 2 आहे देवता स्वप्नात प्रकट होणं। तर गुप्त संदेश मिळणार। गुढीपाडव्याच्या नंतर रात्रीपैकी एखादी रात्र असं स्वप्न पडेल जे साधं नसणारे गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील। कदाचित ते काही प्रतीक दाखवतील, जसे की एखादा रस्ता, एखादं पुस्तक, एखादं मंदिर किंवा एखादा पांढरा उंदीर। ही प्रतीक तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देणार आहे। त्याच वेळी शनिदेव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं, आणि तुमच्या खऱ्या कर्माचं फळ कोणत्या दिशेने मिळवायचं। हे स्वप्न तुम्हाला इतकं जिवंत असणार आहे की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल, मी खरोखर देवांना भेटून आलोय, असं अंगावर काटा येईल आणि घाम फुटेल। आता या 2 देवतांचे एकत्र दर्शनाचा अर्थ असा आहे की तुमचं नशीब आता बदलांच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलं आहे, कारण गणपती बाप्पा मार्ग दाखवतील आणि शनिदेव त्या मार्गावर तुम्हाला खरं फळ मिळवून देणार आहेत। नंबर 3 असा आहे की आर्थिक आणि सामाजिक धक्का, पण सोन्याची संधी आहे। तिसरी घटना धक्कादायक आहे, पण सर्वात शुभ असणार आहे। कारण धक्कादायक म्हणजे काय, तर अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील, तुम्हाला कमी लेखतील, कदाचित अपमानही करतील। तुम्हाला वाटेल की समाजात तुमची किंमत कमी झाली आहे। हा धक्का सहन करणं कठीण जाईल, पण याच वेळी नियतीचा मोठा खेळ सुरू होईल। अचानक तुम्हाला नवीन संधी मिळेल, जी कोट्यावधीमध्ये एकाला मिळते। नोकरी, व्यवसाय, नवीन गुंतवणूक किंवा राजकीय सामाजिक स्थान, कुठल्यातरी क्षेत्रात तुमचं नाव वर जाणार आहे आणि पैसा अनपेक्षित पद्धतीने येणार आहे। कदाचित एखादी जुने ओळखलेलं देणं, कोर्ट केसचा निकाल किंवा एखादी दैवी लाभ, शत्रूचे जीभ बंद होईल आणि लोक उलट तुमचं कौतुकच करू लागतील। हा धक्का म्हणजे जणू नशिबाचा सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्ली आहेत। आता घरातील तमाशे, जुने
ओझं संपून घरातील वातावरण शुद्ध करेल. देवतांची स्वप्न तुम्हाला खरा जीवनाचा मार्ग गुप्त संकेतांमधून दाखवणार आहे. आता सामाजिक धक्का पण तुमच्या यशाची आणि पैशाच्या पावसाची सुरुवात ठरणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, गुढीपाडव्यानंतर हे 3% घटना तुमच्या नशिबात कायमचं नशीब बदलून टाकणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, गुढीपाडव्यानंतरच्या या 3 साध्या घटना नाहीत तर दिसायला धक्कादायक आहेत, पण प्रत्येक घटनेतून ब्रह्मदेवाची एक दैवी योजना दडलेली आहे. घरात होणारा तमाशा नव्हे तर शुद्धीकरणाचा मार्ग आहे. जे संबंध खोटेपणावर आधारलेले आहेत, जे तुटलेले खरे आहेत ते अजून मजबूत होतील. आणि 2 देवतांची स्वप्न नक्कीच तुम्हाला काहीतरी देवाचा आशीर्वाद आहे आणि तो थेट संदेशही आहे. यातून तुम्हाला तुमच्या भवितव्याचे गुप्त दरवाजे दिसणार आहेत. आणि समाजाला आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाचा सोन्याचं पान उलगडणारा ठरणार आहे. आज जिथं लोक तुमच्यावर शंका घेतील तिथं उद्या तुम्हाला ते उंच सिंहासनावर बसलेले पाहतील. पण याचा सारांश एवढाच, धक्का म्हणजे शेवट नव्हे तर तोच नवा आरंभ, नवा अध्याय सिंह राशीच्या खरी ताकद ठरणार आहे. या धक्क्यातून उभी राहते ह्यावेळी तर गणपती बाप्पा आणि शनिदेव दोघे मिळून तुमचं जीवन पुन्हा घडवायला सज्ज झाले आहे. शेवटचा संदेश सिंह राशीवाल्यांनो, गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे बदल तुमच्या आयुष्यात सुरुवातीला गोंधळ टाकतील. घाम तुम्हाला येईल, कदाचित डोळ्यात पाणी येईल, पण विश्वास ठेवा, ही वादळ तुम्हाला खाली पाडणार नाहीत तर तुम्हाला वर नेण्यासाठी आहेत. तुमच्या आयुष्यातील अडचण आता संपत आहे आणि तुम्हाला त्रास दिलेला त्यांचा मुखवटा आता गळून पडणार आहे आणि तुमच्या हृदयातील प्रार्थना आता देवापर्यंत पोचली आहे. गणपती बाप्पा सांगत आहेत की वेगळं काढण्यासाठी आले आणि शनिदेव सांगतात की कष्टाचं सोनं करायची वेळ आली आहे. म्हणून या धक्क्याला घाबरू नका. तो धक्का म्हणजे देवतांचा आशीर्वादाची सुरुवात आहे. पण लक्षात ठेवा, सिंह राशी आहात. राजा कधीही पडला तरी तो पुन्हा सिंहासनावर आरूढ होतोच आणि ब्रह्मदेवाने ठरवलेले तेच तुमचं भवितव्य आता संपन्नात, सामर्थ्य आणि सन्मानात तर होणार आहे. तर सिंह राशीच्या मित्रांनो, तुमचं राशी भविष्य गुढीपाडव्यानंतर काय असणार आहे ते तुम्हाला समजलंच असेल. चला तर मग भेटूया असे तुमचं राशी भविष्य घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.